ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आज दुपारी 12 वाजता होणार। बीएमसीसाठी ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही पक्षातील जागा वाटप पूर्ण, कुठेही रस्सीखेच नाही, राऊतांकडून स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये कोणत्याही जागांबाबत तिढा नाही, मुंबईसाठी तडजोड करण्यासाठी सगळे तयार, जागा वाटपाबाबत संदीप देशपांडे यांचं हे भाष्य। बीएमसी निवडणुकीसाठी महायुतीची 200 जागांवर चर्चा पूर्ण, उरलेल्या 27 जागांवर 1 ते 2 दिवसांमध्ये चर्चा पूर्ण होईल। जागा वाटपाबाबत लवकरच आता फडणवीस आणि शिंदे घोषणा करतील, अमित साटम यांची माहिती। रवींद्र चव्हाण आणि शिंदेंमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा, ठाणे केडीएमसीसह एमएमआर पालिकांमधील युती संदर्भात चर्चा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 2 दिवसात उमेदवारांवर चर्चा होणार। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये वर्षा निवासस्थानी बैठक, महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत कुठे लढू शकते यावरती चर्चा। अजित पवार 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या पुण्यातील युतीची अधिकृत घोषणा करतील, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना हे आवाहन। पुणे पालिकेसाठी काँग्रेसकडून अजित पवारांना 70 जागांचा प्रस्ताव, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार नाही, अजित पवार आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय, सुनील तटकरे यांची ही माहिती। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, विविध विकासात्मक विषयांवरती सविस्तर चर्चा, सुधीर मुनगंटीवार यांची ट्विट करत ही माहिती। हवा प्रदूषण रोखा, नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार, मुंबई महापालिका आणि एमपीसीबी वायू प्रदूषणाला रोखण्यात अपयश, मुंबई हायकोर्टाकडून नाराजी व्यक्त। नाशिंदिवली ते बोरीवली 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी 30 दिवसांचा मेगा ब्लॉक, शनिवार आणि रविवार 317 लोकल रद्द।